दादा आमचं दैवत आहेत, त्यांचा काही गैरसमज झाला असेल, कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात. आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याचीसुद्धा बातमी लीक कोणी केली. तर मनोज दादांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी जाऊन भेटेल, त्यांना सांगेल. पंकजा मुंडे जे आले होते नाही हो, हे बघा, पंकजाताई ज्या त्या आल्या होत्या तिथं, त्या आम्ही त्यांना आम्ही एकसुद्धा पोस्टर, तुम्ही आलता ना मीडिया बाकीची, एकासुद्धा पोस्टरवरती आम्ही पंकजाताईंचा फोटो टाकलेला नव्हता. शासकीय कार्यक्रम आहे, त्या म्हणल्या की मुख्यमंत्र्यांना मला यायचं आहे. मला विचारलं, पंकजाताई उद्या चला येतात. आम्हाला तर आदल्या दिवशी 5-5:30ला पंकजाताई येणार म्हणून कळलं, तर मी डायरेक्ट स्टेटमेंट केलं त्याच्यावर की शासकीय कार्यक्रम आहे, जर त्या आमच्या इथं आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्याप्रमाणे आम्ही स्वागत केलं. मग शासकीय कार्यक्रमामध्ये तो काय पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता, शासकीय कार्यक्रम होता. तर मनोज दादांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी जाऊन भेटेल, त्यांना सांगेल. आज भेटणार आता वेळ दिली तर ना. आता मी इथून निघणार आहे. जर इथून निघणार आहे, त्यांनी परवानगी दिली तर मी त्यांना भेटायला जाईल. आणि धनंजय देशमुखच्या बाबतीत सुद्धा आज काही वेगळी घटना घडलेली आहे. काही लोकांनी म्हणजे आमच्या संतोषच्या पत्नीची ऑर्डर का काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. ते एक सकाळपासून फिरतंय, माझ्याकडं कॉपी आली, परंतु मी धनंजयशी त्याच्याबाबत न बोलल्यामुळं, नाही, धनंजय देशमुख म्हणजे आमच्या संतोष देशमुखच्या पत्नीला काहीतरी ऑर्डर देतो अशा प्रकारचे काही लोकांनी केलंय असं माझ्या कानावर आलंय. नोकरीला लावतो म्हणून हे प्रकरण मिटवण्यासाठी आता हे असं कानावर आलंय माझं. तर आता मला धनंजयशी बोलल्याशिवाय मला त्याच्यावरती काय बोलणं उचित होणार नाही. परंतु असं काहीतरी काय म्हणतो त्याला आपण, हे दाखवायचं प्रलोभन, हे जे काही कोणी केलं असेल उद्योग प्रलोभन दाखवण्याचं, तो करू नये. आणि त्या बाबतीत माझं धनंजयचं बोलणं झालं आहे की आपल्याला कोणाच्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले की संतोषच्या मिसेसला आम्ही शासकीय नोकरी देऊ, तर ती शासकीय नोकरी आम्ही घेण्यासाठी मात्र हे करू. म्हणजे ते यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीच्या बाबतीतही आणि सूर्यवंशीच्या बाबतीतही त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. आणि वाकोडे साहेबांच्या मुलाच्या बाबतीतही स्टेटमेंट केलं. कुणी आमिष दिलंय तुमच्याकडे, काय माहिती कुणी आमिष दिलंय? ते मला पूर्ण माहिती नाही. आता मी गाडीत बसल्याच्या नंतर बोलेन. आणि मला असं कळलंय की आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. मी काय म्हणलं, दादा आमचं दैवत आहेत, त्यांचा काही गैरसमज झाला असेल, कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात. आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याचीसुद्धा बातमी लीक कोणी केली. मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, माणुसकीच्या नात्याने भेटलो. मी गाडीत बसलो, निघून आलो. तिथे फारसे लोक नव्हते. मग हे असले डाव जे आहेत ना, चालीबाली, मला कळत नाही. पण मी माझ्या कामावरती, माझ्या कर्मावरती ठाम आहे. मी काल तिथून निघाल्याच्या नंतर, आणि ते तुम्ही वाटल्यास अजितदादांना सुद्धा विचारा, त्यांना पत्र पोहोचलं का नाही. त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी, काल मी डॉक्युमेंट घेऊन, मला वाटतं एका TV ला बातमीसुद्धा आली की माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून. मी माझं लेखी पत्र दिलेलं आहे. आणि मला वाटतं अंजलीताई दमानिया यांनीसुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा, कापसाचा आणि सोयाबीनचा. पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही. जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पण उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा 2 दिवस वाचील. आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे. तुमची भेट मुद्दामून बाहेर पेरले गेली, विश्वासघात झाला तुमच्यासोबत? कोणाचा? तुमची भेट झाली हे मुद्दामून बाहेर पसरवलं गेलं, विश्वासघात मला माहीत नाही कोणी असं केलं. हे बघा, एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता,
म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं तर हे मला कळालं. भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं. दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचारायला. मी माझं जाऊन भेटून आलो. मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्हीच जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे. कुणावर शंका कुणावर? मला शंका कोणावर येतं आता मला वाटतं आज नाही ती शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय. म्हणजे ज्यांना भेटले त्यांनीच लीक केलं असं वाटतंय का? नाही मला मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही. परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे, सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे, अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं मला वाटतं. काय तुमचं म्हणणं? करण्याचं षडयंत्र सुरू आहे का? आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं. तर आज सकाळीसुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते 2 काम केले ते मी तुम्हाला सांगितलं. रात्री मी माझ्या गावी आलो. आज सकाळीसुद्धा धनंजयशी बोललो. धनंजयचे मेहुणे हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलं की आत्ता मला कळलं आहे की ABN IBN 18 लोकमत का IBN लोकमतला न्यूज 18 लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंटसुद्धा केलं आहे की जरी ते भेटलेले असले तरी सुरेश धस आमच्याबरोबर आहे आणि मी 100% संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे. मी महादेव मुंडेच्या सुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बरोबरच राहील. पुढचं धोरण काय आणणार तुमचं कशाचं? इथून पुढचं या सगळ्यात? हे बघा मी लेखी पत्रसुद्धा लिहिलेत ते मीडियालासुद्धा देईल उद्या परवा. तेली साहेबांना काय पत्र लिहिलं आहे, IG ला काय पत्र लिहिलं आहे आणखी, कारण आता हे मला पत्रसुद्धा व्हायरल करावं लागतील ना. दुर्दैवानं तुम्ही माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील बरं का तर मग मला ते पत्रसुद्धा द्यावे लागतील. जरंगे बरं, पाटील असं आहे भेटणार की जरंगे पाटील असं म्हटलं की जरंगे पाटील मी असं काय म्हटलं म्हणतो